मित्रांनो, जय महाराष्ट्र. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. अजित पवार यांच्या निधनानंतर मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताचे काही व्हिडिओ पुढे आले आहे. आता त्यामध्ये आमदार रोहित पवार यांनी काही गंभीर आरोप केले आहे. VSR कंपनीवर कारवाई का केली जात नाही यावर रोहित पवार बोलले. राजकीय लोक VSR कंपनीवर मुद्द्यावर कारवाई करत नाहीत कारण त्यांचे काही संबंध आहेत. अजित पवार सत्तेत होते, राज्यातील मोठमोठे नेते होते, मात्र तरीही राज्यातील सत्ताधारी शांत आहेत. सत्तेचा वापर करून करा ना चौकशी, द्या ना प्राथमिक रिपोर्ट. आम्ही सत्तेत नसतानाही पुरावे देतोय. चौकशी का होत नाहीये, याचा रिपोर्ट तयार का केला जात नाहीये, चौकशी करत नाही याचे कारण रिपोर्ट तयार केलेला जातोय. VSR कंपनीला वाचवलं जातंय. 2 दिवसात रिपोर्ट आला पाहिजे असे रोहित पवार यांनी म्हटलेले आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत रिपोर्ट द्यायचा होता, तो नाही दिला. आज 18 तारीख आहे. रोहित सिंग नावाचा VK सिंगचा मुलगा आहे. रोहित सिंगचे लग्न 1.5-2 वर्षापूर्वी मॅरिटेल झालेले आहे. तो राजस्थानला आहे. कोण कोण होतं तिथं? लग्नाला घातपात करणारे गेले होते हे माझे म्हणणे नाही का चौकशी होत नाही. त्याचे कारण सत्तेतील काही लोक, महाराष्ट्रातील माजी मंत्री, आंध्र प्रदेशचे TDP या पक्षाचे प्रमुख नेते तिकडे गेले होते. मग VSRच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला जाता आणि VSRवर कारवाई करायची असते तेव्हा TDPचे नेते म्हणतात चूक नाही. घात किंवा अपघात झाल्यापासून आतापर्यंत राज्याचे मंत्री VSRने प्रवास करत आहे. काही तर राज्याचे मंत्री प्रवास करत आहेत. सत्तेतील लोक VSRच्याच मालकाशी निगडीत आहे. हैदराबादचा बडा नेताही VSRच्या मालकीशी निगडीत आहेत. तुम्हाला काय वाटतं या वरील मताबद्दल? तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या अपडेटसोबत. जय महाराष्ट्र.